नामस्मरणापरते दुसरे खरे हित नाही. देव पाहायचा असेल तर बाह्य डोळ्यांनी नाही तर अंतःकरणाच्या दृष्टीने पाहावे लागते. ही दृष्टी नामस्मरणानेच मिळते. ऐकणे आवश्यक आहे, पण केवळ ऐकून चालत नाही. ऐकलेले आचरणात आणले तरच साधना सफल होते. भगवंताचे नाम सहज उपलब्ध आहे, उपाधिरहित आहे आणि कुणावर अवलंबून नाही. गुरुने दाखवलेला मार्ग हाच खरा मार्ग आहे. दुसऱ्या वाटेने कितीही पुढे गेलो तरी उपयोग नाही. विषयासाठी नामाचा उपयोग ही साधनेची घसरण आहे. प्रपंच करावा, पण त्याचा वास मनात नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. गुरुचरणी दृढ विश्वास आणि नामस्मरणाचा अखंड सहवास ठेवला तर प्रपंचाचा फास आपोआप सुटतो. हाच खरा परमार्थाचा मार्ग आहे.